गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिरोली दुमाला इथं सर्वपक्षीय नागरी सत्कार आणि अमृत विश्व गौरवांकाच्या प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विश्वास पाटील आबाजी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या अमृत विश्व या गौरवांकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी विश्वास पाटील यांनी स्वकष्टानं सहकार क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं असून वयाची पर्वा न करणारे, लोकांसाठी काम करणारे ते योद्धे आहेत, अशा शब्दात विश्वास पाटील यांचा त्यांनी गौरव केला. आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला देत सुशील कुमार शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांना उद्देशून तुम्हाला सुद्धा आता पुढे जायला वेळ लागणार नाही असं सूचक वक्तव्य केलं. मला बंटी पाटलांनी इथं या म्हणून सांगितलं, पण एवढा चांगला समारंभ मला बघायला मिळाला. हे बंटी पाटील दिसत नाही, माझ्या जागेवर गेले. जातील त्यांचे वडील माझ्या बरोबरच होते आणि महाराष्ट्राचा माजी गृहमंत्री आहे. तो दिल्लीचा होम मिनिस्टर व्हायला वेळ लागणार नाही, तुमच्या हातात आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वेळेस राहिलेले जे काय आहे ते भरून काढाल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आबाजींनी सहकारात चांगलं काम करून एखादं नेतृत्व कसं मोठं होऊ शकतं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला असल्याचं सांगत दिवंगत आनंदराव पाटील सुयेकरांच्या नवरत्नांपैकी ते एक महत्त्वाचे रत्न असल्याचं नमूद केलं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गोकुळसारख्या संस्थांमुळे सहकारातून समृद्धी साधत कोल्हापूरनं महाराष्ट्रात आपलं वेगळेपण जपलं असून आबाजींनी गोकुळसह अन्य संस्थांच्या माध्यमातून सहकारात केलेलं काम पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत श्रीपतराव बोंद्रेदादा, एस.आर. पाटील, पी.एन. पाटील, आनंदराव पाटील सुयेकर यांचा सहवास लाभलेल्या आबाजींचा गावचे उपसरपंच ते गोकुळच्या चेअरमन पदापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभातून त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास लोकांसमोर येईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील यांनी आपल्या यशात आई जनाई, भाऊ तुकाराम, गावातील आणि तालुक्यातील तत्कालीन नेते मंडळी, दूध उत्पादक माता भगिनी, शेतकरी यांची मोलाची साथ आणि आशीर्वाद मिळाले असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पुढाकार घेत आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवत सर्वपक्षीय नागरी सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी गोकुळ नावारूपाला आणण्यात विश्वास पाटील यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. त्यांच्या संकल्पनेतील कचरा निर्गतीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमृत महोत्सवी गौरव समितीचे अध्यक्ष आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, खासदार विशाल पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. या समारंभाला माजी आमदार संपतराव पवार पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, डॉक्टर सुजित मिंडचेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, ए.वाय. पाटील, विठ्ठलराव खोराटे यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, गोकुळचे सभासद, दूध उत्पादक, शेतकरी, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.